नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसकेटेक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हाऊ टू क्रिएट जीमेल और ईमेल अकाउंट. आजकाल ऑलमोस्ट सगळेच मोबाईल यूज करतात आणि मोबाईलमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन वर्क करायचं असेल ना, ऑनलाईन काम करायचं असेल ना, तर एक ईमेल आय डीची खूप गरज असते. या ईमेल आय डी शिवाय नाही तुम्ही प्ले स्टोअर चालू शकत, नाही गुगल ड्राईव्ह चालू शकत, नाही कुणाला ईमेल पाठवू शकत किंवा याशिवाय तुम्ही कोणताही व्हिडिओ यूट्यूबवरती बघू शकत नाही. जर तुम्ही यूट्यूबर बनण्याचा विचार केला असेल ना, तर याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. ती म्हणजे ईमेल आय डी. तुम्ही एक वेळेस पासवर्ड विसरले तर चालेल, कारण पासवर्ड रिसेट करता येतो, पण तुम्ही जर ईमेल आय डी विसरलात ना, तर तुमचा चॅनल कामातून जाईल. त्याच्यामुळे लॉग इन करण्यासाठी ईमेल आय डी ही खूप गरजेची असते आणि यूट्यूब चॅनलची सुरुवात करण्यासाठी ईमेल आय डीची खूप गरज असते. काही जण गुगल ड्राईव्ह वरती आपला पर्सनल डाटा स्टोअर करून ठेवतात, तिथं पण ईमेल आय डीची खूप गरज असते. जर तुम्ही ती ईमेल आय डी विसरलात तर तो तुमचा पर्सनल डाटा जो तुम्ही साठवून ठेवलेला होता तो कामातून जाईल किंवा परत तुम्ही बघू शकणार नाही. किंवा नुसतं जरी इंटरनेट चालवायचं असेल ना, तरी ईमेल आय डीची खूप गरज असते. त्याच्यामुळे ईमेल आय डी ही खूप गरजेची आहे. चला तर बघूया आपण मोबाईल मधून कशा प्रकारे ईमेल आय डी क्रिएट करू शकतो किंवा बनवू शकतो. यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करूया. यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आणि आता आपल्याला काय करायचं आहे, उजव्या बाजूने एक तुम्हाला कॉर्नरला एक लोगो दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर इथे प्लसचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला नवीन ईमेल आय डी क्रिएट करायचं आहे. प्लस आयकॉनवरती मी क्लिक केलं, तुमचा पासवर्ड मागेल आणि अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तुम्हाला. क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. तर क्रिएट अकाउंटवरती आपण क्लिक केलेलं आहे. इथं 2 ऑप्शन आलेले आहेत. तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे फॉर माय पर्सनल यूजवरती क्लिक करायचं आहे. नंतर नेक्स्ट तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. इथं तुमचं फर्स्ट नेम आणि सरनेम टाकायचं आहे. सो मी फर्स्ट नेम टाकतोय. मी फेक अकाउंट बनवतोय त्याच्यामुळे दुसरंच नाव टाकतोय. तुम्ही तुमचं नाव टाका. नंतर नेक्स्ट तुमचं नाव फिल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. इथं तुम्हाला बर्थ डेट टाकायचे आहे, म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. आणि इथं आपल्याला आता जेंडर निवडायचं आहे, म्हणजे तुम्ही फिमेल आहात की मेल आहात ते निवडा. तुम्ही जे पण असाल ते निवडा. मी सध्या मेल आहे म्हणून मेल निवडतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट केलंय. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटतोय. इथं गुगल आपल्याला स्वतःहून ईमेल आय डी क्रिएट करून देतोय. बट तुम्हाला जर ह्या ईमेल आय डी आवडत नसतील किंवा तुमच्या मनासारख्या नसतील, तर तुमच्या मनासारखी ईमेल आय डी सुद्धा तयार करता येते, जी गुगल अप्रूव्ह करेल. सो आपल्याला इथं क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस तिसरा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सो इथं तुमच्या आवडीची ईमेल आय डी तुम्ही क्रिएट करू शकता. नंतर नेक्स्ट ईमेल आय डी आपण टाईप केल्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड क्रिएट करण्यासाठी येईल. सो तुम्ही इथं स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लेटर यूज करू शकता, नंबर यूज करू शकता किंवा सिम्बॉल यूज करू शकता. तर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. इथं आपल्याला येस आय एम इन असा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमची ईमेल आय डी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे परत इंटरफेस बघायला भेटेल. इथं ज्या गुगलच्या प्रायव्हसी आणि टर्म्स आहेत त्या तुम्हाला ॲक्सेप्ट कराव्या लागतील. तर तुम्ही खालती स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खालती आय ॲग्री हा ऑप्शन बघायला भेटेल. तर तुम्ही सिम्पल त्याच्यावरती टॅप करायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे आय ॲग्री. आणि फायनली तुम्हाला जी ईमेल आय डी क्रिएट करायची होती ती क्रिएट करून झालेली आहे, म्हणजे बनवून झालेली आहे. होप करतोय तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. तुम्ही जर यूट्यूब चॅनलसाठी किंवा कोणत्याही इम्पॉर्टंट कामासाठी ईमेल आय डीचा यूज केला असेल किंवा ईमेल आय डी क्रिएट केली असेल, तर ही ईमेल आय डी कुणालाही शेअर करू नका, नाहीतर तुमचा यूट्यूब चॅनल हॅक सुद्धा होऊ शकतो किंवा तुमचा इम्पॉर्टंट डाटा चोरीला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ही ईमेल आय डी कुणालाही शेअर करायची नाही किंवा तुमचा पासवर्ड जो असेल तो कुणालाही शेअर करायचा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ईमेल आय डी कशा प्रकारे क्रिएट करू शकतो हे तर बघितलं, पण याच्यानंतर आपण चॅनल कशा प्रकारे क्रिएट करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर इथं मी लिंक दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन भेटून जाईल. थँक्यू. खतम.